हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक नवीन टेस्ट डेव्हलप झालेली आहे. त्याची एक न्यूज इकॉनॉमिक टाइम्स मध्ये healthworld.com या वेबसाईटला आलेली आहे. न्यू टेस्ट डेव्हलप फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ प्री एक्लाम्शिया. प्री एक्लाम्शिया साठी एक टेस्ट जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. तिचे लवकर डिटेक्शन व्हावं यासाठी. आणि याच्यामध्ये मेनली IIT मद्रासची टीम तिने लीड केलं होतं. बायोसेन्सर प्लॅटफॉर्मला ती टेस्ट जी आहे ती प्रेग्नंट वुमनसाठी ही प्री एक्लाम्शिया टेस्ट ही त्या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे. अर्थात ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असते प्री एक्लाम्शिया. ते जर आधी डिटेक्शन झालं तर ते त्या स्त्रीसाठी सुद्धा फायदेशीर असतं. आणि जस्ट 30 मिनिट्स मध्ये ती त्या ठिकाणी टेस्ट होऊ शकते. The point of care test uses fiber optic sensor technology, a plasmonic fiber optics absorptions biosensor, which measure placental growth factor, a protein to detect preeclampsia in early stages of pregnancy. The condition causes high blood pressure and signs of kidney damage during the second half of pregnancy. अर्थात ही एक प्री एक्लाम्शिया ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असते आणि तिचं अर्ली डिटेक्शन होणं हे आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठीची ही टेस्ट IIT मद्रासच्या टीमने डेव्हलप केलेली आहे. PIGF मीन्स प्लॅसेंटल ग्रोथ फॅक्टर इज अन एंजिओजेनिक प्रोसेस इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ब्लड वेसल्स, ब्लड बायोमेकर्स फॉर प्री एक्लाम्शिया डायग्नोसिस. अर्थात प्री एक्लाम्शिया डायग्नोसिस साठी हे त्या ठिकाणी डेव्हलप केलेले सेट प्रोफेसर VV रघवेंद्र साई बायोसेन्सस लॅबोरेटरी जे आहे त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. त्याचे हे प्रोफेसर आहेत रघवेंद्र साई, डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स अँड बायोमेडिकल इंजिनिअरिंग IIT मद्रास, त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. द टीम सेट the usual method to detect preeclampsia is time consuming, requiring large infrastructure and trained personnel, making it inaccessible to remote and resource limited areas. या ठिकाणी रिसोर्सेस नाही, त्या ठिकाणी त्या टेस्टचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, त्या ठिकाणी त्या टेस्ट होऊ शकत नाही. पण ही जी आहे ही PIGF बायोमेकर which normally peaks at 20 to 30 and 32 weeks decreases significantly in women with preeclampsia. The POF sensor probes developed by the team measured PIGF level in 30 minutes using PFAB strategy. 30 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी टेस्टचा रिझल्ट येऊ शकतो. क्लिनिकल सॅम्पल टेस्ट confirm the platform's accuracy, reliability, specificity and sensitivity, making it a cost-effective solution for early प्री एक्लाम्शिया डायग्नोसिस. अर्थात प्री एक्लाम्शिया डायग्नोसिस साठी त्या ठिकाणी टेस्ट आहे आणि ती खूप कमी वेळामध्ये पण स्पेसिफिक त्या ठिकाणी होऊ शकते. द स्टडी इन्व्हॉल्विंग IIT मद्रास, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल रिसर्च अँड श्री नारायणी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वेल्लोर वॉज पब्लिश्ड इन द जर्नल बायोसेन्सस अँड बायो इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये त्या ठिकाणी या जर्नल्समध्ये ते पब्लिश झालेलं आहे. आणि हे जे आहे ही पब्लिश जी झालेली आहे ती April 29 at 6:38 AM म्हणजे आज सकाळी 6:38 त्यामध्ये ते पब्लिश झालेलं आहे. धन्यवाद.